या सामन्याचे लक्ष तिवारी. शिवा शेट्टी वॉरियर्स आणि RN11 या संघाचा एक अतिरिक्त खेळाडू तुम्ही समालोचन कक्षात पाठवायचा आहे. चला लक्ष तिवारी कृपया मंचावर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत या सामन्याचे, कृपया लवकर यायचं आहे. नंदकुमार सुर्वे यांच्या हस्ते आपण त्यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. कंटिन्युअसली दुसरं पारितोषिक असेल लक्ष तिवारी यांचं. क्या बात आहे. अप्रतिम असं गोलंदाजीचं प्रदर्शन आणि फलंदाजीचं प्रदर्शन. अष्टपैलू खेळाडू लक्ष तिवारी. मंचावर यायचंय, मंचावर यायचंय. थोडंसं धावत यायचंय. आपल्याला वेळेचं विलंब नाही. पुढचा सामना देखील सुरुवात करायची आहे. आता चालू असलेला सामना शिवा शेट्टी वॉरियर्स विरुद्ध RN11 साखळी सामन्यातला शेवटचा सामना. यानंतरचे होणारे सामने हे नॉकआउट असतील. त्या दरम्यान होणारा एक प्रेक्षणीय सामना देखील होईल. एक प्रेक्षणीय सामना आयोजित देखील करण्यात आलेला आहे. त्याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. चला लक्ष तिवारी त्याला पारितोषिक देऊन त्याचा सन्मान करतील ते म्हणजे नंदकुमार सुर्वे. शिवा शेट्टी वॉरियर्स वॉन द टॉस अँड चूज द बॉल. क्षेत्र देखील सुचवलेलं आहे. हेलो 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 माइक टेस्ट. थैंक यू सो मच प्रथमेश. तो वेलकम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम, आदाब, सत श्री अकाल, नमस्कार सर्वांचं करतो मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोराई प्रीमियर लीग स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा कित्येक साऱ्या खेळाडूंच्या स्वप्नातली, जी मात्र साकारली जाते पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. गेले कित्येक दिवस सातत्याने या परिसरामध्ये एक चर्चा चाललेली की कधी एकदाचं बिगुल वाजतंय GPL 2025चं. आणि निश्चित स्वरूपामध्ये वाजल्यानंतर अक्षरशः प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये एक वेगळी उत्कंठा होती आणि ती उत्कंठा शिगेला पोहोचली. आणि बघता बघता याची देही याची डोळा हे सत्यामध्ये देखील या मैदानावरती पाहायला मिळालं. गेली कित्येक वर्ष सातत्याने पेप्सी मैदानाच्या माध्यमातून असंख्य सारे खेळाडू या मैदानावरती परफॉर्म करताना आपण अगदी जवळून पाहिलेत. परंतु जेव्हा आपल्या विभागाची, आपल्या सोसायटीची, आपल्या सेक्टरची, आपल्या एरियाची एक प्रीमियर लीग असते ना, त्यावेळेला मात्र खेळण्याची एक मजाच वेगळी असते. आणि दरवर्षी तुम्ही किती मोठ्या टुर्नामेंट खेळता, किती लाखोच्या स्पर्धा जिंकता, किती मोठमोठे टूर्स करता, याहून अधिक महत्त्वाचं असतं की तुम्ही तुमच्या विभागाची प्रीमियर लीग खेळलात का नाही आणि कशा प्रकारे खेळलात आणि कसा तुमचा परफॉर्मन्स राहिला. आणि या सर्व प्रश्नांचा उलगडा, या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि या सर्व गोष्टींची चर्चा यावेळेस मात्र पूर्णत्वाला आली आहे GPL 2025च्या माध्यमातून. मी प्रशांत पुजारी, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, राहणार कळंबोली, पुन्हा एकदा करतो तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. घेऊन जातो मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र लीग स्ट्रेचचा शेवटचा मुकाबला आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की शिवा शेट्टी वॉरियर्स टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण दिले विरोधकांना प्रथम फलंदाजी करण्यासाठी. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आली आहे. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय उजव्या हाताचे आहेत. पंचांचा इशारा यावेळेस मात्र आपण पाहतोय लेट्स प्ले द गेम हा मात्र जरूर आलाय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, अर्थातच अजित. आणि निश्चित स्वरूपाने एक मोठा इतिहास या मैदानाच्या माध्यमातून सातत्याने दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतो. मोठमोठे सारे खेळाडू या मैदानावरती उपस्थिती दर्शवतात. स्पर्धा किती बक्षिसाची आहे, किती रोख रक्कम राशीची आहे, याहून अधिक महत्त्वाचं असतं आम्ही पेप्सीच्या मैदानावरती खेळलो का नाही. कारण की संपूर्ण वर्षभर जी तुमची तालीम करायची असते ना, त्याची सुरुवात ही पेप्सीच्या मैदानावरती झाली तर मात्र एक अजबच कारनामा आपल्याला पाहायला मिळतोय की काय मैदानाच्या आतमध्ये चेंडू हवेमध्ये होता काही सकाळ. पॉइंटच्या दिशेमध्ये असलेला क्षेत्ररक्षक चेंडू हातामधून निसटतोय. झेल मात्र मिस झालाय. पहिला चेंडू आणि सौरभचा कदाचित इथे पत्ता कापायच्या मोड मध्ये होते की काय हे गोलंदाज अजित. प्रयत्न खूप चांगला होता परंतु शेवटच्या क्षणी हाताला मात्र चेंडू नीटचा कॅरी झालेला नाहीये. दुपारच्या सत्रामध्ये आपण ओमकार पाटील यांना ऐकलं. प्रथमेश यांची खूप चांगली साथ या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली. परंतु यावेळेस मात्र मला एक छोटीशी संधी या स्पर्धेमध्ये दिली, याबद्दल नक्कीच मी आयोजकांचा आभार व्यक्त करतो. आणि घेऊन चलतो तुम्हाला पुन्हा एकदा या मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतोय आजच्या दिवसातली लीग स्टेजची शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. एकीकडे आपण पाहतो शिवा शेट्टी वॉरियर्स यांना आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय RN11 या संघाला फलंदाजी करताना.
स्ट्राइक वरती डावकर हाताचा फलंदाज अर्थात सौरभ हा उपस्थित झालाय. ओव्हर द विकेट लोअर फुलटॉस चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न गलेनी पॉइंटच्या दिशेमध्ये या चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी होते. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक. 2 चेंडू झालेत आणि 2 चेंडूंमध्ये 2च धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीम्या धीम्या गतीने इथे मात्र चाहूल करण्याचा प्रयत्न कदाचित आपल्याला पाहायला मिळतोय की काय. एक देखणं दर्जेदार आयोजन प्रथमच गोराई परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मी तर असंच म्हणेन की हा इतिहास रचला गेला आयोजकांच्या माध्यमातून. डे नाईट क्रिकेटची शृंखला. वेगवान चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र आपण पाहतोय की वेगाने पूर्णपणे बीट केलंय आणि फलंदाज मात्र हक्काबक्का राहिलाय. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता केली गेली. अजितकडे असलेलं वेपन जे आहे ना वेगाचं, त्याच्यावरती तो पूर्णत्वाने स्वार झालाय आणि प्रयत्न हाच राहणार आहे की आज मला माझ्या संपूर्ण करिअरचे सर्वाधिक चांगले चेंडू इथे डिलिव्हर करायचे आहेत. कारण की प्रीमियर लीग आहे, ही गोराईची आहे, संपूर्ण वर्षभर या स्पर्धेची चर्चा होणार आहे. अभी नाही तो कभी नाही. यावेळेस मात्र खोलात होता चेंडू, हेलिकॉप्टर जरूर फिरवला ऑन साइडला. चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रयत्न करतोय. काही आमचे दर्शक वर्ग तिथे उपस्थित आहेत, घायल तर नाही झालेत ना, याची आपण दक्षता घेऊयात. आय थिंक थोडंसं त्यांना लागलंय की काय असं म्हणावं लागेल. पाणी घेऊन जायचंय त्यांच्यापर्यंत. मी सर्व क्रीडा रसिकांना मात्र एक मनाच्या अंतःकरणातून विनंती करतो, बाबा ही स्पर्धा आणि या स्पर्धेबद्दल असलेलं तुमचं प्रेम मी अगदी जवळून समजू शकतो, परंतु थोडंसं भान ठेवा. कारण की मुंबई म्हणलं तर तटपुंजा सीमा असलेले हे मैदान आणि अशा मैदानामध्ये या गोष्टी स्वाभाविकच आहेत. आणि इथे मात्र आपण पाहतोय की 2 धावा वेगाने कॅरी केल्या गेलेत. स्कोअर कार्डवरती 4 धावा पाहायला मिळत आहेत. फुल टॉस होता, ऑन साइडला भिरकावून लावलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येतोय. पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहे, म्हणजे तुम्हाला धावा पळून काढाव्या लागतील. 2 धावा पुन्हा एकदा वेगाने इथे कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी चालली आहे. अजितचं कौतुक करावं लागेल. 30 यार्ड सर्कलचं क्षेत्ररक्षण निर्बंध असलेलं गोलंदाजीचं इथे मात्र प्रत्युत्तरण करतायत. येस, आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता इंडिया वर्सेस न्यूझीलंड ICC चॅम्पियन ट्रॉफी आणि फायनलचा मेगा अंतिम मुकाबला हा मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. आणि जसजसं आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये जाऊ त्यावेळेला मात्र या स्क्रीनवरती मॅच बघायची मजाच वेगळी असणार आहे. आणि आज जर का सांगायचं म्हणलं तर एकीकडे घरचं क्रिकेट आणि दुसरीकडे मात्र देशाचं क्रिकेट, या दोघांचं मात्र एक चांगलं समीकरण जुळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत बिनबाद 8. तर दोन्ही टीमचे 12th मॅन आय थिंक इथे पोहोचलेले आहेत. तर दोन्ही टीमच्या 12th मॅनना एक विनंती असेल की प्लीज खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. जेव्हा चेंडू एखाद्या खेळाडूच्या हातामध्ये जातो, कॅच मिस होते, कॅच पकडतो, थ्रो करतो, एखादा चांगला चेंडू अडवतो, तर त्या खेळाडूचं योग्य नाव जर का पोहोचलं गेलं तर घर बसल्या त्याचे जे फॅमिलीतले मेंबर आहेत त्यांना देखील बरं वाटेल की आमच्या चिरंजीवाचं नाव, आमच्या भावाचं नाव, आमच्या पप्पांचं नाव, आमच्या मित्राचं नाव हे आम्हाला ऐकायला मिळालं. तर या जरूर आपण पाहतो की पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथं संपुष्टामध्ये आलेला आहे. 8 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. GPLचं हे देखणं सुंदर असं पर्व आज मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. गेली कित्येक दिवस सातत्याने या परिसरामध्ये चर्चा चाललेली की GPLचं पर्व कशा प्रकारचं असणार आहे. आणि GPL जर का म्हणलं तर सर्वस्व पणाला लावून सर्वच खेळाडू वर्ग मात्र मनाच्या आकंताने प्रयत्न करतात, प्रॅक्टिस करतात आणि सर्व काही देण्याचा प्रयत्न करतात. आणि हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालंय. तर लीग स्टेजची शेवटची मॅच इथे आपण अनुभवतोय. थोड्याच वेळामध्ये मात्र सेमीफायनल असेल, 3rd प्लेसची मॅच असेल, एक्झिबिशन मॅच आणि त्याच्यानंतर महाअंतिम सोहळा अर्थात मेगा फायनलचा. या सर्व गोष्टी आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहेत. परंतु जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथं मात्र आपण पाहतो की 8 धावा या अंकित केल्या गेल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज हनुमंत आलेत. तर राईट ओव्हर द विकेट पहिला चेंडू हनुमंत यांचा, सामना करतील फलंदाज सौरभ. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता, लाऊड अपील जरूर केली गेली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि हो यस, इट्स आउट. पहिली मोठी सफलता, पहिला मोठा धक्का, पहिला मोठा ब्रेक थ्रू इथं मात्र घेऊन दिलाय हनुमंत यांनी. आणि निश्चित स्वरूपाने ज्याच्यासाठी हनुमंत यांना पाचारण केलं गेलं होतं ती गोलंदाजी, तो अटॅक, तो भडीमार आपल्याला पाहायला मिळाला. आणि प्रयत्नांती आपण म्हणतो ना परमेश्वर, आणि हेच पाहायला मिळतंय.
बॅटीची आउटसाइड एज, प्रचंड वेगवान चेंडू होता. विकेटच्या अंतिम चरणामध्ये पिचिंग करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, छेडखानी केलीये आणि नाहक परिणाम इथे मात्र भोगावे लागतायत. फलंदाज बादून तंबूच्या आश्रयाला जातोय आणि पहिली मोठी सफलता स्कोर कार्ड वरती हनुमंतला आणि त्याच्या संपूर्ण टीमला एक वेगळा उत्साह आणि एक वेगळा आनंद निश्चित स्वरूपाने देऊन जाते. एक देखणी क्रिकेटची स्पर्धा आज निश्चित स्वरूपाने आपण अनुभवतोय. भरपूर सारे क्रीडा रसिक मात्र घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कालच्या संपूर्ण व्ह्यूजचा जर का विचार केला तर तब्बल 8,000हून अधिक व्ह्यू कालच्या एका दिवसामध्ये या संपूर्ण स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळाले आणि संपूर्ण दिवसभरी स्पर्धा अनुभवत असताना मात्र हा आकडा आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाकडे, बॅक टू बॅक अजून एक मोठा धक्का इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय घडतंय हे कळत नाहीये आणि अक्षरशः आर्यन 11 संघाचं तंबूत दण आणलंय की काय. पहिला फलंदाज बाद झाला सौरभ, त्याच्यानंतर नौका आलेला फलंदाज जोपर्यंत चेंडूला पाहतोय तोपर्यंत चेंडूने मात्र पायचितच्या माध्यमातून पंचांपर्यंत इशारा दिला की देऊन टाका आऊट. हा फलंदाज बाद आहे. काय देखणी गोलंदाजी चालली आहे, काय सुंदर मारा केला जातोय आणि अक्षरशः विरोधकांना संधीच दिली जात नाहीये डोकं वर काढण्याची आणि ज्या ज्या वेळेला डोकं वर काढलं जाते त्यावेळेला मात्र डोकं दाबलं जाते. 8 रन, 2 फलंदाज बाद. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असणाऱ्या फलंदाज भारतासाठी पहिली हॅट्रिक चेतन शर्मा यांनी पूर्णत्वाला आणली होती न्यूझीलंडच्या विरोधामध्ये खेळत असताना. आणि आता मात्र बघूयात या आजच्या या दिवसामध्ये या संघाच्या माध्यमातून हा खेळाडू हॅट्रिक पूर्ण करणार का. चेतन शर्मा, जावेद मियादादने एक चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना षटकार ठोकला, त्याच्या विरोधामध्ये बॅकफूट वरती गेले होते चेतनजी शर्मा, परंतु न्यूझीलंड विरोधामध्ये रिलायन्स ट्रॉफीमध्ये काय देखना खेळ दाखवला. भारतासाठी ओडीआयच्या माध्यमातून पहिली हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली आणि इतिहास रचला, त्याचीच आठवण केली आहे. या 2 फलंदाज आउट होण्याच्या माध्यमातून हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हॅट्रिक पूर्ण केली जाणार का. आणि कदाचित मला असं वाटतं की हा पहिला खेळाडू असेल जर का त्याने हॅट्रिक कंप्लीट केली तर. बॉलिंग मार्कवरती हनुमंत स्वप्नपूर्ती करणार का. प्रत्येक गोलंदाजाला आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये एक गोड आठवण असते, ती म्हणजे मला हॅट्रिक कंप्लीट करायची आहे, मला मेडन ओव्हर टाकायचंय आणि हे आज स्वप्न हनुमंत पूर्ण करणार का. संधी मिळाली आहे, संधीचं सोनं केलं जाणार का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, अर्थातच सुमित. धडधाकड शरीर यष्टी, भरभक्कम बांधा त्याचा, फोर आर्म्स भरपूर काय सांगतायत, देहबोली भरपूर काय सांगते. या चेंडूला डिफेन्स करत मात्र हॅट्रिक रोखणार का आल्या आल्या पाहुणचार केला जाणार आहे गोलंदाजाचा. या सर्व प्रश्नांचा उलगडा या पुढच्या चेंडूवरती आपल्या जोर पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो प्लीज. डे नाईट क्रिकेटची शृंखला आहे, वेळ भरपूर आहे आपल्याकडे, परंतु थोडंसं बंधन आहे वेळेचं आपल्याला. प्लीज चला विनंती असेल, कारण की आपण रहिवासी संकुलनामध्ये राहतोय आणि बंधना नियमांचे आणि प्रशासनाचे भरपूर सारे आहेत, तर त्यांचा विचार करता आपल्याला थोडंसं स्पीडअप करावं लागेल. राईट अप ओव्हर द विकेट, हॅट्रिक बॉल. लोअर फुलटॉस चेंडू होता, मनगटाच्या साह्याने तटवलं गेलंय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 रन जरूर मिळतोय. सिंगलने मात्र आपण पाहतोय फलंदाज सुमित वैयक्तिक धावसंख्येचं खातं इथे उघडतायत आणि संघाला मात्र घेऊन जात आहेत 9च्या घरामध्ये. शिवा शेट्टी वॉरियर्स निश्चित स्वरूपाने ज्या प्रकारे नावामध्ये वॉरियरपणा दाखवलाय, कौतुक करावं लागेल माजी नगरसेवक शिवा शेट्टी साहेबांचं. गेली कित्येक वर्ष सातत्याने या परिसराचा विकास, या परिसरामध्ये असलेले तरुण वर्ग यांच्या पाठीशी एक हक्काचा आवाज म्हणून या चेहऱ्याला पाहिलं गेलंय. आणि या वर्षी देखील आपण पाहतो की त्याच ताकदीने ऑन साइडला यावेळेस भिरकावलाय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु नैसर्गिक अडथळा. चेंडू कदाचित झाडाला च्या फांदीला लागतोय की काय आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. थोडासा नाराज असणार आहे सुधीर, कारण की कनेक्शन खूप चांगलं होतं, संपर्क खूप चांगला होता, स्ट्रोक शॉट देखील तेवढाच सुंदर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चेंडू ट्रॅव्हल करू शकला नाहीये. चेंडू मात्र ट्रॅव्हल होऊ शकला नाहीये. इथे मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. तर संपूर्ण स्पर्धा फोर्स लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केली जाते युट्यूब वरती. प्रशांतजी मयेकर त्यांच्या संपूर्ण 2 रन आहेत आत्ताचे दादा, 2 रन आहेत आत्ताचे. कट करण्याचा प्रयत्न, बॅटीची आउटसाइड एज घेते की काय. यष्टीरक्षक मात्र खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला रोखतायत आणि इथे मात्र धाव घेण्याचा जो
प्रयत्न केला गेला होता त्या प्रयत्नाला कुठेतरी थांबवलं गेलंय. डॉट बॉलची सांगता केली गेली आहे. हनुमंत आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती पहिल्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाज त्यांनी बाद केले होते, परंतु त्याच्यानंतर आपण पाहतो की फलंदाजांनी मात्र एक सावध पवित्रा दाखवला त्यांच्या विरोधामध्ये आणि सिंगल डबलने मात्र धावफलक कशा प्रकारे हलतं ठेवता येईल याच्यावरती फोकस केला गेलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू नीटचा संपर्कामध्ये येत नाहीये. बॅटिंगची लिडिंग एज घेत चेंडू मात्र थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये येतोय. 1 रन जरूर मिळतोय आणि यस डिक्लेअर आहे काय सर? डिक्लेअर, यस डिक्लेअर आहे. यस, ड्रिंक्स ब्रेक घेतला गेलाय. तो स्कोर आपण पाहतो 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा होत आहेत 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. ड्रिंक्स ब्रेकचा कॉल दिला गेलाय नाही का? हॅलो. तर चला, डिहायड्रेशन ब्रेक झाला असेल तर जी आमची 3 व्हीलर आहे तिला बाहेर घेऊन यायचंय. तर जरूर यस, चला सामन्याला सुरुवात करायची. पंचांचा इशारा मात्र इथे येतोय. तर 2 षटकांचा इथे मात्र खेळ संपुष्टामध्ये आलाय. 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. काय 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 बघा, एक सूचना मात्र आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊ इच्छितो. ज्या खेळाडूंची नावं तुम्ही प्लेइंग 11 मध्ये दिलेली नाही आहेत ना, त्या खेळाडूंना कृपया करून बॉलिंग आणि बॅटिंगसाठी आणू नका. तर हा जरूर नियम मी पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सामन्याला होती सुरुवात. ड्रिंक्स ब्रेक नंतर, डिहायड्रेशन ब्रेक नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील 2रं षटक आणि सांघिक 3रं षटक घेऊन आलेत गोलंदाज अजित. पहिले षटक नेत्रदीपक त्यांनी हाताळलं होतं. आपल्या टीमला एक चांगली स्टार्ट त्यांनी करून दिली होती, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये हनुमंतनी मात्र स्वप्नांना पूर्णत्वाला आणलं होतं. कारण की ज्या प्रकारचा त्यांचा मारा राहिला, ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी राहिली, पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 फलंदाज त्यांनी बाद केले आणि या मॅच मधलं त्यांचं स्पेलचं पहिलंच ओव्हर होतं हनुमंत यांचं आणि 2 विकेट त्यांनी टिपले,
ज्या प्रकारे आज कुलदीप यादव याने षटकाला सुरुवात केली आणि पहिल्या चेंडूवरती रवीला बाद केलं आणि अप्रतिम सुरुवाती राहिली, त्याच प्रकारची आठवण इथं मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज हनुमंत यांच्या माध्यमातून जरूर आज निश्चित स्वरूपाने संपूर्ण भारत देश एकच प्रार्थना करतोय, ICC चॅम्पियन ट्रॉफी पुन्हा एकदा आम्हाला हवी आहे. आणि हो, निश्चित स्वरूपाचे स्वप्न देखील सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पूर्णत्वाला पाहायला मिळणार आहे. ही सारी प्रार्थना, ही साऱ्या शुभेच्छा भारतीय संघाला देऊयात, परंतु क्रिकेट आहे, कुठलंही भाकीत करणं सध्या तरी योग्य ठरणार नाहीये. एक विनंती करतो, LED स्क्रीन वाले जे ऑपरेटर आहेत त्यांनी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे स्टेजवरती. LED स्क्रीन वाले इथं मात्र पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल येतोय. 16 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ मात्र संपुष्टामध्ये आलाय. अजित सिंग यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. ते सर्रार गोलंदाजीसाठी स्पेशली ओळखले जातात. या टीमचा प्रमुख अटॅक आहे हा आणि सर्वाधिक भार त्यांच्या खांद्यांवरती होता, कारण की नवीन चेंडू हाताळणं तेवढं योग्य पद्धतीने प्रत्येकाला अवगत नसतं, कारण की नवीन बॉल हँडल करणं हे सर्वाधिक अवघड गोष्ट असते, कारण की एकतर पॉवर प्लेचं षटक असतं, नवीन बॉल हाताळायचा असतो, चेंडूवरती चांगली ग्रीप येत नाही, त्याच्यावरती फलंदाज तुटून पडतात. या सर्व टेक्निकल बाबी असतात आणि या सर्व बाबींची मात्र योग्य ताळमेळ करून बॉलिंग करायची असते, परंतु अजितने ते खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. आपल्या टीमला मात्र पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात करून दिली आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतोय की संघ मात्र जाऊन पोहोचलाय 16च्या घरामध्ये. तिसरं षटक हे प्रगती पथावरती आहे. 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हळूहळू करून सायंकाळच्या सत्राकडे मात्र आपण लोअर फुल टॉस ऑन साइडला यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅकवर्ड फाईनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे येतोय. उत्तुंग असा षटकार 6 धावांसाठी पहिला वहिला या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सुमितच्या बॅटिंगमधून. सुधीरच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालीचं टायमिंग होतं, काय अचूक संपर्क होता. टाक दिशी आवाज येतोय ज्यावेळेला मात्र चेंडूने बॅटिंगचा संपर्क होतोय. सरळ आमच्या कॉम्बॉक्सच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या पलीकडे आणि पंचांचा इशारा. इथे मात्र 6 धावांसाठी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. एक देखणी स्टार्ट जरूर करून द्यायची होती सुधीरला, परंतु देरीसही दुरुस्त. चार्ज जरूर झालेत मैदानाच्या आतमध्ये आणि आलेल्या प्रत्येक चेंडूचा कशा प्रकारे मोठा फायदा उचलता येईल याच्यावरती फोकस केलं जात आहे. इम्पॉर्टंट मॅच असणारे दोन्ही टीमसाठी लीग स्टेजची शेवटची. ओरपीच चेंडू होता, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवरती येत आहेत. चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने इथे गॅदर केलं जातं. चेंडूला घेऊन येत आहेत कारण की त्यांना माहिती आहे सुधीर जर का स्ट्राईक वरती गेला तर पुन्हा एकदा अटॅक करेल आणि जर का सुधीरला जास्तीत जास्त वेळ नॉन स्ट्राईकला ठेवलं गेलं तरी एक जमेची बाजू त्यांच्या टीमसाठी असेल. आणि याच्यासाठीच की काय आपण पाहतोय की एक चाणक्य बुद्धीने सुरक्षात्मक रवैया क्षेत्ररक्षकाने दाखवला आणि इथे मात्र आपण पाहतो की सिंगल इथे स्कोर कार्डवरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. 23 रन्स खोलात टाकला होता. खेळायचं होतं जरूर मोठ्या स्ट्रोकच्या दिशेने, परंतु बॉटम एज घेत चेंडू मात्र विसावतोय. सिंगलच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव इथे मात्र अंकित केली जाते. 3 षटकांचा इथे मात्र सामना संपुष्टामध्ये आलाय या इनिंगचा आणि 24 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात स्कोर कार्डवरती 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 8च्या सरासरीने इथे मात्र धावा गोळा केल्या जात आहेत. निश्चित स्वरूपाने थोडीशी परिस्थिती डगमगलेली होती, परंतु पुन्हा एकदा ट्रॅकवरती आणण्याचं काम सुमितने आणि सुधीरने केले. एक भक्कम पार्टनरशिप इथे मात्र करणं गरजेचं होतं आणि ती पार्टनरशिप आपल्याला जरूर पाहायला मिळते. संघ थोडासा तितर-बितर झाला होता, परंतु संघाला पुन्हा एकदा ट्रॅकवरती आणण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलेत. एकीकडे आपण पाहतोय सुमित यांना, दुसरीकडे आपण पाहतोय सुधीर यांना. दोघांची राशी एकच आहे आणि दोघांचा पवित्रा देखील एकच पाहायला मिळतोय, स्कोर कार्डवरती धावा गोळा करणं. 24 धावा पाहायला मिळतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज सूरज आले. पहिला चेंडू सूरज यांचा ऑन साइडला ठोकलाय. पंचांचा इशारा, इट्स अ बिग हिट. षटकार आणि सूरज यांचं स्वागत मात्र केलं गेलं या षटकाराच्या बरोबरीने आणि सुमित मात्र सांगतायत स्वॅग से करेंगे सबका स्वागत, तोहफा कबूल कीजिए जनाब.
आणि इथे मात्र स्वागत केलं गेले सूरज यांचं षटकाराच्या माध्यमातून. एक अनुभवी गोलंदाज आहेत या संघातले आणि या चेंडूवरती ठोकलाय षटकार. भरपूर काय सांगतोय हा षटकार. सुमितचा आक्रमक रवैया, सुमितची देहबोली, सुमितचा पवित्रा, सुमितचा इंटेन्शन आणि सुमितचा आज पूर्ण स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा परफॉर्मन्स हवंय या सर्व प्रश्नांचा उलगडा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावा स्कोर कार्ड वरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर. राऊंड विकेट पुन्हा एकदा. सूरज लोअर फुलटा चेंडू होता, यावेळेस मात्र संयम पवित्रा दाखवला जातोय. सेन्सिबल इनिंग इथं मात्र बिल्ड करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत, कारण की त्यांनी ओळखलंय की बँग ऑन टार्गेट पुन्हा एकदा आपण आलोय. आणि ज्या प्रकारे टीम थोडीशी तितरबितर झाली होती, थोडंसं ट्रॅक पासून दूर झाले होते आणि पुन्हा एकदा ट्रॅकवरती आलेत, पार्टनरशिप चांगली बिल्ड केली आहे. आणि याच धावसंख्येला जर का अशाच प्रकारे हलतं ठेवलं गेलं तर एक चांगल्या माफक धावसंख्येपर्यंत आमचा संघ मजल मारू शकतो. या सर्व गोष्टींचा विचार करून दोन्ही फलंदाज इथे फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा हवाई सफर आपल्याला पाहायला मिळतो. एअर स्ट्राईक इथं सातत्याने केली जाते, परंतु नैसर्गिक अडथळा दैव बलवंत पाहायला मिळतंय फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. सूरज यांना आता नशिबाने कुठेतरी साथ दिली की काय, आणि नशिबाची साथ मात्र निसर्गाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथं मिळत आहेत फक्त आणि फक्त 2 धावा. षटकार कदाचित पाहायला मिळाला असता, परंतु चेंडू मात्र झाडाला आदळून पुन्हा एकदा आतमध्ये आलाय आणि जिथे मात्र 4 धावा या नशिबाने वाचवल्या गेल्यात. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज चर्चा करतायत, गुजबुजतायत, पुटपुटतायत, एकमेकांना काहीच सांगतायत कशा प्रकारे आतापर्यंत आपली इनिंग राहिली आहे, कशा प्रकारे आपल्याला पुढे जायचंय, किती चेंडू शेष आहेत, किती धावा अजून आपल्याला करायच्या आहेत. कारण की 9 बॉल बाकी आहेत, 33 धावा झाल्या आहेत आणि या 9 चेंडूंमध्ये जर का 18 ते 20 धावापर्यंत जर का मजल मारली गेली तर एक चांगला स्कोर आपण उभा करू शकतो. हेच कदाचित सुधीर आणि फलंदाज सुमित कदाचित एकमेकांशी डिस्कस करताय की काय. 13 चेंडूंचा सामना करत तब्बल 22 धावांचं योगदान स्कोर कार्डवरती सुधीरने दिलंय आणि 5 चेंडूंचा सामना करत 9 धावांचं योगदान फलंदाज सुमित यांनी स्कोर कार्डवरती दिलंय. सूरज थोडेसे मागणे पडलेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत त्यांचा संपलाय. 9 धावा त्यांनी खर्च केलेत, परंतु इथे खराब चेंडू वेस्ट साइडच्या वरती आहे. पंचांचा इशारा नो बॉल जरूर आलाय, परंतु चेंडू लँड कुठे होणार या सर्व गोष्टींची इत्तमभूत चर्चा दोन्ही पंच करतायत. इशारा मात्र जरूर देतील. भरपूर सारे वेगळे नियम आहेत. मुंबईचं क्रिकेट म्हणलं ना थोडंसं वेगळं आहे, कारण की या मुंबईच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला 1D पाहायला मिळेल, 2D पाहायला मिळेल, असे भरपूर वेगवेगळे नियम पाहायला मिळत आहेत. आणि मुंबईचे क्रिकेटर जेव्हा एक मिळते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये तर 1D म्हणतो, 2 धावा मिळतात तर 2D म्हणतो. आम्ही लेग अंपायरला लेग अंपायर नाही वळत, आम्ही लेगी म्हणतो. आणि आम्ही असे वेगवेगळे शब्द आहेत जे मुंबई क्रिकेटमध्ये आपल्याला अगदी जवळून पाहायला मिळत आहेत. आणि हाच इशारा मात्र पंचांचा येतोय. डिक्लेअरच्या माध्यमातून 1 रन जरूर मिळते, सिंगलने मात्र धावफलक थोडंसं पुढे जात आहे. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत आणि फ्री हिटचा कॉल पंचांचा इथं मात्र असणार आहे. फ्री हिटची नामी संधी, संधीचं केलं गेलंय सोनं. लोअर फुल टॉस ऑन साइडला. इट्स अ बिग हिट, हवाई सफर आणि फलंदाज सुधीरच्या बॅटीमधून येतोय अजून एक नेत्रदीपक फटका. 6 धावांसाठी षटकार. वाखडण्याजोगी खेळ राहिलाय. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी, अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडलंय या फलंदाजाने. आल्या आल्या प्रत्येक चेंडूवरती कशा प्रकारे एअर स्ट्राईक करता येईल याच्यावरती तो फोकस करतोय आणि अक्षरशः सर्व क्रीडा रसिकांना प्रेमामध्ये पाडलंय या फलंदाजाने. याच्यासाठीच केला होता अट्टास स्कोर कार्ड एवढा छान व्हावा आणि हेच मात्र करून दाखवलंय फलंदाज सुधीर याने. 15 चेंडूंचा सामना करत तब्बल 29 धावांचं योगदान इथे मात्र तो दर्शवतोय आणि आपल्या टीमला मात्र एक योग्य स्थानावरती घेऊन जायचा त्याचा मनसुबा हा यशस्वी राहिलाय. सूरज मागणे पडलेत. हा चांगला चेंडू होता, हा अप्रतिम चेंडू होता. ही लाईन चांगली होती, ही लेन चांगली होती, हा टप्पा चांगला होता आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतो की फलंदाज सुधीर पूर्णपणे शांत पाहायला मिळाला. इथे मिळते सिंगलने मात्र धावफलक थोडंसं पुढे जाते, जाऊन मात्र पाहायला मिळते 42च्या घरामध्ये 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. सूरज थोडेसे मागणे पडलेत. 18 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल त्यांच्या स्पेल मधला राईट अप ओव्हर द विकेट. आखू टप्प्याची लाईन होती, पूल केलाय ऑन साइडला. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय.
एक रन जरूर मिळते आणि या सिंगलने मात्र धावफलक थोडंसं पुढे जाते, जाऊन मात्र थांबते 43च्या घरामध्ये. 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 43 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 7 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झाला, 7 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद झाला. आणि तिथून जर का सांगायचं म्हटलं तर या दोन्ही फलंदाजांनी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आणि स्कोर कार्डला मात्र आणून ठेवले 43च्या घरामध्ये. काय पार्टनरशिप बिल्ड केली, काय काय सुंदर भागीदारी इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते. खांद्याला खांदा लावून दोन्ही फलंदाज आपल्या टीमला मात्र एक योग्य स्थानावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत आणि हा प्रयत्न मात्र यशस्वी होताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सुधीरचं करावं लागेल कौतुक. 16 चेंडूंचा सामना करत तब्बल 30 धावांचं योगदान स्कोर कार्डवरती त्याने दिलंय आणि सुमितचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. एक सेन्सिबल इनिंग त्याने साकारली आहेत आणि म्हणतात ना मित्रांनो, एकमेकाचं सहाय्य करू अवघे धरू सुपंत, त्याच प्रकारची कामगिरी सुमितची राहिली आहे. कारण की 6 चेंडूचा त्याने देखील सामना केलाय. स्ट्राईक रोटेशन सातत्याने तो ठेवतोय. 10 धावांचं योगदान देत आपल्या टीमला एक चांगली भागीदारी त्याने मात्र सुधीरच्या माध्यमातून करून दाखवली आहे आणि म्हणूनच की काय आपण पाहतो की 43च्या घरामध्ये हा स्कोर कार्ड आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. तर चला प्लीज थोडासा स्पीडअप करायचा, वेळ कमी आपल्याकडे. शेवटचं षटक गोलंदाज घेऊन येत आहेत परेश मस्के. सडपातळ शरीर यष्टीचा गोलंदाज, लांब लचक असा रनअप, 10 ते 12 पावलांची धाव त्यांची. पंचांच्या डावी यष्टीकडून पहिला चेंडू सुमित यांच्यासाठी, राईट अप ओव्हर द विकेट. आखूड टापायची लाईन होती, पूल केलाय मिड विकेटच्या दिशेने. अजून एक हवाई सफर, अजून एक षटकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हे 10X बॉल आहेत. अगदी पहिल्या चेंडूपासून तुम्ही या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडू शकता जर तुमचा संपर्क अचूक असेल तर. आणि हेच काहीसं करून दाखवलंय या दोन्ही फलंदाजांनी. आलेल्या प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा त्यांचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळालाय. संघ अडचणीमध्ये होतात, अडचणीच्या मोक्यावरती दोन्ही फलंदाज अक्षरशः धावून आलेत आपल्या टीमसाठी आणि एक अजब कारनामा मैदानावरती त्यांनी करून दाखवलाय. हे मैदान असं आहे की मित्रांनो, इथे 100 धावा देखील होतात, परंतु या धावांना चेस देखील केलं जाऊ शकतं. सपाट विकेट आहे, सिमेंटची विकेट आहे आणि इथे धावा करणं गरजेचं आहे कारण की चेस हा देखील चांगला केला जाऊ शकतो. खोलात टाकला होता, खोदून जरूर काढलाय. 2 क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत आणि अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये या चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत दोन्ही क्षेत्ररक्षक. आणि इथे मात्र आपण पाहतो की सिंगलनेच संयम बाळगलाय. सुमितला माहिती आहे सुधीर देखील मोठे फटके खेळू शकतो, त्याला देखील संधी देणे तेवढंच गरजेचं आहे. 30 या वैयक्तिक धावसंख्येवरती सुधीरने आतापर्यंत परफॉर्मन्स दाखवलाय. या पुढचा खेळ कसा राहील. राईट अप ओव्हर द विकेट. परेश पुन्हा एकदा पूल केलाय ऑन साइडला, हवेमध्ये चेंडू असेल, क्षेत्ररक्षक फक्त बघायची भूमिका दर्शवतोय. पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहे, परंतु स्वयंसेवक भरपूर काही सांगतायत. हो यस, इट्स अ 6 रन. षटकार पाहायला मिळतोय. देखना क्रिकेट आर्यन 11 टीमने अक्षरशः मुसंडी मारली आहे. ज्या टीमने अक्षरशः अडचणीच्या दरीमध्ये स्वतःला झोकावून दिलं होतं, परंतु सुधीर आणि सुमितने खेळ दाखवलाय आणि अडचणींच्या दरीमधून टीमला ओढून वर काढलंय आणि सुधीरने मात्र खेळलाय अप्रतिम क्रिकेट. स्क्वेअर लेगच्या दिशेने काय नेत्रदीपक फटका होता. आखूड टप्प्याची लाईन होती, अगदी मिडलला संपर्क होतोय चेंडू. हवाई सफर करत चेंडू मात्र प्रेक्षकांच्या भेटीला जातोय आणि स्कोर कार्डवरती मात्र इशारा दर्शवतोय, लिहून टाका तुम्ही 6 धावा. अब तक 56 आणि 56 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. 56 रन ऑन स्कोर कार्ड आफ्टर 3 balls. यस, पंचांचा इशारा काहीतरी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. यस, इट्स अ नो बॉल, पिचिंग आउटसाइड द विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आणि जरूर आपले पंच देखील अनुभवी पंच आहेत आणि या दोन्ही पंचांचा योग्य वापर कदाचित योग्य स्पर्धेमध्ये झालाय की काय असं म्हणावं लागेल. कारण की बोरिवली परिसर असेल किंवा तुम्ही या परिसरामध्ये जेव्हा याल त्या वेळेला मोठमोठ्या स्पर्धा होतात. अगदी MHBच्या मैदानावरती होणारी सानप मेमोरियल ट्रॉफी असेल, त्याचबरोबर आपण पाहतोय की चारकोपला होणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा, या गोराईच्या परिसरामध्ये होणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा, या सर्व स्पर्धांमध्ये हे पंच आवर्जून आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक मोठा फटका. सुधीर थांबायचं नाव घेत नाहीये आणि थांबणार तो सुधीर कसला. हाच क्रिकेट काहीसा आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 42 धावा वैयक्तिक या अंकावरती हा खेळाडू खेळतोय.
19 चेंडू 42 धावा. वैयक्तिक योगदान स्कोर कार्ड वरती 2 चेंडू बाकी आहेत. या दोन्ही चेंडूंचा सुधीरने अशाच प्रकारे खरपूस समाचार जर का घेतला तर अर्धशतक सुधीरचं पूर्ण होऊ शकतं मित्रांनो. आणि ही स्वप्नपूर्ती सुधीर आज करणार का? जाऊयात मैदानाच्या दिशेने. परेश शेवटचे 2 चेंडू काय करेल? 63 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा लाईन चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. काय कमालीचा क्रिकेट दाखवलाय. सुधीरचं कौतुक करावं लागेल. काय मॅरेथॉन इनिंग खेळली आहे. अनस्टॉपेबल सुधीर मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. 19 चेंडूंचा सामना त्याने आतापर्यंत केलाय. 42 धावांची मॅरेथॉन इनिंग त्याने आपल्या टीम साठी साकारली आहे. जे हवं होतं ते सर्व काही सुधीरने आपल्या टीम साठी करून दाखवलंय. धाव घेण्याचा प्रयत्न राणोच्या माध्यमातून फलंदाजी ते मात्र बाद होतील. स्कोर मात्र जाऊन थांबतोय 63च्या घरामध्ये. 64 धावांचं लक्ष इथे मात्र सेट केलं गेलंय आणि जर का सामना बरोबरीवरती सुटला तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल याची आपण मात्र नोंद घ्यायची मित्रांनो. लीग स्टेजचा शेवटचा मुकाबला आर्यन 11 विरुद्ध शिवा शेट्टी वॉरियर या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. कमालीचं क्रिकेट मात्र आर्यन 11च्या दोन्ही फलंदाजांनी दाखवलं. आपल्या टीम साठी मात्र एक मोठी इनिंग त्यांनी साकारली आणि 64 धावांचं योगदान इथे मात्र ठेवलं गेलंय टार्गेटच्या स्वरूपामध्ये विरोधी संघासाठी. कमालीचं क्रिकेट आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ज्या प्रकारे गोलंदाजांनी सुरुवात करून दिली होती अर्थात अमित यांनी असं वाटलं होतं की गळपेची करतायत की काय, परंतु त्यानंतर मात्र सुधीर आणि सुमित नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळालं आणि अक्षरशः सुधीर नावाच्या वादळाने मैदानाच्या चौफेर तडाखे दिले आणि सर्व काही विध्वंस करून दाखवला. आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतो की एक मोठ्या धावसंख्येकडे यांच्या संघाने मजल मारली आणि संघ मात्र जाऊन पोहोचतोय तब्बल 63च्या घरामध्ये. 64 धावांचं टार्गेट इथं मात्र सेट केलं गेलंय आणि 64 धावांचा पाठलाग केला जाणार का या प्रश्नांचा उलगडा ऐकूयात ओमकारजी पाटील यांच्या माध्यमातून, ज्यांनी मात्र संपूर्ण दिवसभरामध्ये सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगलं समालोचन केलं. ज्या जाऊयात त्यांच्याकडे आणि ऐकूयात या पुढील सत्राचं धावतं वर्णन. याची देही याची डोळा ओमकार पाटील यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. थँक्यू प्रशांत. अप्रतिम दर्जेदार असं धावतं वर्णन समालोचन आज आपण प्रशांतांच्या वाणीतून ऐकलं. काल आपल्यासोबत राजेश कुळे देखील जोडले गेले होते. पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडलं जाईन. पुन्हा एकदा सामन्याला अर्थात त्या स्पर्धेकडे तुम्हा सर्वांना घेऊन जाईन, ज्या स्पर्धेची निश्चितच आम्ही सर्वजण ज्या प्रकारे वाट पाहिली त्यानंतर ही स्पर्धा सुरू झाली आणि निश्चितच या स्पर्धेने आम्हा सर्वांचीच मनं जिंकली आहेत. आज या स्पर्धेचा अंतिम समारोपीय दिवस. समोर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय लीग फेजमधील शेवटची मॅच. अर्थातच हा शेवटचा सामना असणार आहे साखळी फेरीतील. यानंतर आपल्याकडे असणार आहेत ते नॉकआउट फिक्चर, उपांत्य फेरीचे फिक्चर आणि निश्चितच दोन सामने असतील. अर्थात त्याचा एक प्रेक्षणीय सामना आणि थर्ड प्लेससाठी अर्थात तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकासाठी देखील इथे एक सामना खेळवला जाईल. हे दोन सामने असतील केवळ 4 षटकांची, याची नोंद घ्या. तत्पूर्वी चालू सामन्याकडे पुन्हा एकदा वळतोय सन्माननीय आपला विश्वास सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा आणि या संपूर्ण परिसराचे खऱ्या अर्थाने भाग्यविधाते माजी नगरसेवक सन्माननीय शिवानंद शेट्टी साहेब यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू आणि त्यांचाच संघ मैदानाच्या आतमध्ये सदस्य घडीला आपल्याला पाहायला मिळेल.
दोन्ही मातब्बर संघ, दोन्ही तुल्यबळ संघ, या दोन्ही संघांमधील हा संघर्ष जरूर पाहण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज असणार आहोत. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला, ज्या ठिकाणी 64 धावसंख्येचं लक्ष जरूर आपल्याला पाहायला मिळतंय शिवा शेट्टी वॉरियर्स या संघाच्या समोर ठेवण्यात आलेलं आहे. या संघाकडे महेश धुरीसारखा एक मातब्बर खेळाडू आहे, ज्या खेळाडूने पहिल्याच सामन्यात आपल्याकडे असलेली धमक, आपल्याकडे असलेली खमक ही दाखवून दिली होती. तुमच्याकडे अनुभव असेल तर तो अनुभव अगदी योग्य क्षणी कशा प्रकारे वापरायचा याचं एक चांगलं उदाहरण आपण आजच्या दिवसातील दुसऱ्याच सामन्यात पाहिलं. राहुल सावंतने अशाच प्रकारचं एक मोठं टार्गेट ज्या प्रकारे कॅल्क्युलेटिव्हली चेस केलं आणि दुसरं अर्धशतक या संपूर्ण स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच पहिल्या सत्रात आपण पाहिलं ज्या प्रकारे फलंदाजी केली सुधीर यांनी, तिसरं अर्धशतक पाहायला मिळू शकलं असतं. अंतिम काही क्षणात जर पाहायचं झालं तर निश्चितच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथून काहीसं मोमेंटम हे शिवा शेट्टी वॉरियर्स संघाच्या बाजूने येताना आपल्याला पाहायला मिळालं आणि तेच मोमेंटम आता घेऊन फलंदाजीसाठी सज्ज होतात मैदानाच्या आतमध्ये 2H अर्थातच हनुमंत आणि हेमंत ही जोडी. तो गोलंदाजी मार्कवरती येतो आहे अजून एक बहारदार आणि प्रभावी गोलंदाज या संपूर्ण परिसरातील तो पॅट्रिक. पॅट्रिक आपल्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी करतोय. सुरुवात इथे महत्वाची राहील. एका बाजूला 64 धावसंख्येचं लक्ष आहे, विच इज अ व्हेरी व्हेरी ट्रिकी टार्गेट ज्याला आपण म्हणू शकतो, की त्या लक्ष्याचा पाठलाग करताना तुम्हाला सातत्याने धावसंख्येची गती त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला एखादा कमी धावसंख्येचा षटक अथवा येणाऱ्या 2 ते 3 विकेट सक्सेसिव्हली ह्या मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करणाऱ्या राहणार आहेत. दरम्यान पॅट्रिक आपल्या संघाला सांभाळण्याचं जरूर काम करेल. लीडिंग फ्रॉम द फ्रंट याचं चांगलं एक उदाहरण त्याच्या माध्यमातून काल आपल्याला पेश करताना पाहिलंय. मोठ्या संघाला त्यांनी गारद केलंय, पराभवाचा काल धक्का दिलेला आपण पाहिलाय. विघ्नहर्ता 11 सारख्या संघाला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी नमवलेलं आपण पाहिलं. या संघाकडे रणनीती खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते, स्ट्रॅटजीज प्लॅन्स खूप चांगल्या प्रकारचे पाहायला मिळतात. पाहूया या मॅचसाठी कशा प्रकारेचा खेळ या दोन्ही संघांचा राहतोय. दोन्ही संघांना असतील शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टू दी लेफ्ट हँडर बॅटर हनुमंत. पॅट्रिक फोर्स 1 ची टीम देखील आमची असणार आहे सज्ज. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी खेळून काढला जात आहे सरळ काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. स्ट्रेट इन टू दी बास्केट, फ्री होम डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवरती ते डायमंड डकचा शिकार, फलंदाज बाद. विकेट नंबर 1 डाऊन. ज्या प्रकारे प्लॅन केले होते ते प्लॅनचं केवळ बनवून चालत नाही तर मित्रांनो त्यांना एक्झिक्यूट करावं लागतं मैदानात आणि ते पाहायला मिळालं. कोलवर डब्बाचा चेंडू होता, हलके सॉफ्टिकच्या बाहेर शफल झाले. बॉटम हँडचा चांगला उपयोग केला परंतु ती पॉवर जनरेट करू शकले नाहीयेत आणि त्याचीच परिणिती आपण पाहतोय. अगदी वाईडिश डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला होता, त्याच ठिकाणी हा फटका खेळला गेला आणि कुठलीही चूक नाही क्षेत्ररक्षकाकडून. चांगली योग्य साथ इथे मात्र गोलंदाजाला पॅट्रिकला मिळाली आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र फलंदाज बाद झालाय. अशाच प्रकारचं काहीसं दृश्य मित्रांनो 74 धावसंख्येचं भलं मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना विघ्नहर्ता 11 संघासमोर होतं. पहिल्या चेंडूवरती त्यांचा प्रमुख फलंदाज बाद झाला होता परंतु तदनंतर राहुल सावंत यांनी त्या संघाची धुरा सांभाळली आणि संघाला विजयश्री मिळवून दिली होती. यावेळी कोणता खेळाडू ठरेल तो शिवा शेट्टी वॉरियर्स संघासाठी हुकमाचा एक्का कोणता खेळाडू असेल जो या स्पर्धेत आपल्या संघाला ते उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून देईल. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना आहे. विजयी संघ सरळ दाखल होणार आहे उपांत्य फेरीमध्ये. त्यामुळे निश्चितच या सामन्याकडे या दोन्ही संघांच्या चाहत्यांचं मात्र लक्ष असेल. पॅट्रिक थोडी विनंती असेल, घाई करा, आपल्याकडे वेळ नाहीये तेवढा. आपल्याला अजूनही बरेचसे सामने आहेत जे खेळायचे आहेत. सायंकाळच्या सत्राकडे मित्रांनो आपण वळतोय, जे सत्र खेळण्यासाठी सर्वाधिक कठीण मानलं जातं, जो ट्वायलाइट पिरियड आपण समजतो, जो म्हणतो. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावी बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालंय. स्टार्टिंग एंडला थ्रो जरूर केला गेलाय, तद्वर क्षेत्ररक्षक पोहोचतायत. पॅट्रिकने एक चांगली इथे समय सूचकता दाखवली. त्याला माहित होतं नॉन स्ट्रायकिंग एंडला ऑलरेडी बेल्स डिसलॉस झाले, त्या ठिकाणी थ्रो करून काहीच उपयोग होणार नाहीये. त्यामुळे त्याने स्ट्रायकिंग एंडला ट्राय केला. मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु ॲज अ क्रिकेटर, क्रिकेटिंग माइंड म्हणून या अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या डोक्यात येणं आणि त्यावेळी त्या क्षणी त्या करणं देखील महत्त्वाचं आहे. जर बेल्स डिसलॉस झाल्या त्या ठिकाणी तुमचा डायरेक्ट हिट झाला तरी तो फलंदाज तिकडे बाद होऊ शकत नाही. तुम्हाला जाऊन तो स्टंप्स ती यष्टी पूर्णतः उखडावी लागते. हा जो नियम आहे सकाळच्या सत्रात आपण पाहिला असाच एक असा छोटासा नियम, त्याचं का तुम्हाला निश्चितच बारकाईने लक्ष द्यावं लागतं, विशेषतः कर्णधारांना. फील्ड रिस्ट्रिक्शन ऑन साईड, ऑफ साईड असेल, बिहाइंड द विकेट, फ्रंट ऑफ द विकेट फील्ड रिस्ट्रिक्शन असेल, पॉवर प्लेची सेटिंग असेल, या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु महत्त्वपूर्ण असणार आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे, खूप चांगला कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय.
एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये अगदी ऐटीत खेळला गेलेला असतो. ज्या प्रकारे फ्रंट फूटवरती कमिट झाल्या, बॅटचा फ्लो खूप चांगला होता, बॅकलिफ्ट खूप चांगल्या प्रकारचा, फॉलो थ्रू तेवढा चांगल्या प्रकारचा, हेड पोझिशन अत्यंत स्टील, त्यामुळे हा फटका खूप चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करू शकले त्या ठिकाणी हनुमंत. आणि पहिल्याच चेंडूवरती ऑफ द मार्क होताना आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येक खेळाडूसाठी सर्वाधिक महत्त्वाचं, विशेषतः बॅटरसाठी काय असतं, तुम्हाला पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती ऑफ द मार्क होणं, तुमच्या बॅटमधून ती धाव येणं, बॅटच्या मिडलला चेंडू येणं. जेव्हा बॅटच्या मिडलला चेंडू कोणताही स्पर्श करतो ना, तेव्हा निश्चितच बॅटरचा कॉन्फिडन्स हा नक्कीच वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मुंबईतल्या शिवा शेट्टी वॉरियर्स. पॅट्रिक, प्रत्येक चेंडूनंतर बऱ्याचशा क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय बदल करण्याचा प्रयत्न करतात आणि का नसेल. ज्या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही बॅटर्स आहेत, आक्रमक फलंदाजी यांचं खऱ्या अर्थाने ओळख राहिली आहे, परंतु यावेळी चांगला चेंडू यॉर्करचा प्रयत्न केला, मिसफील्ड पाहायला मिळते. कव्हर त्या ठिकाणी चांगलं केलंय, बॅकअपला खेळाडू होता डीपमध्ये, मिड विकेट क्षेत्रामध्ये त्याने चांगलं ग्राउंड कव्हर केलं. एकच धाव, बॉटम हँडचा चांगला उपयोग केलाय, हलक्या हाताने चेंडूला फ्लिक केलं होतं. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. निश्चितच धावसंख्येचं लक्ष आहे ते बरंचसं मोठं, 62 धावा अजूनही या ठिकाणाहून बनवायचे आहेत, 27 चेंडू अजूनही शिल्लक असतील. जो रिक्वायर्ड असणार आहे त्याकडे एक लक्ष द्यावं, ठेवावं लागेल. 13.78चा आपण पाहतो इथे आस्किर रन आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल, विशेषतः पॉवर प्लेचं पहिलं षटक. तर मित्रांनो 5वा गडी देखील इथे गारद होतोय, 5वा विकेट प्राप्त होतोय, न्यूझीलंड संघाला अजून एक धक्का लागतोय. निश्चितच त्या सामन्याकडे आपण लक्ष देणार आहोत. यावेळी हाफ वॉली चेंडू खूप चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढला जात आहे. वाढीस टीप मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट, दुसरा धावाचा प्रयत्न, दोन्ही धावा पूर्ण होत आहेत, क्षेत्ररक्षक पूर्णतः पोहोचतात. नुकताच मगाशी प्रशांत यांनी उल्लेख केला, मुंबईचं क्रिकेट बरंच वेगळं मात्र मित्रांनो जरूर पाहायला मिळतं. बंद ग्राउंडचं क्रिकेट ही मुंबईची विशेषता आहे. मुंबईमध्ये हाताच्या बोटावरती मोजण्या इतकीच काहीशी आपल्याला मैदानं पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी तुम्हाला चारही बाजूला सीमारेषा पाहायला मिळतात. अन्यथा उर्वरित सर्वच मैदानांच्या बाबतीत आपण डिक्लेअर झोन, घोषांकित क्षेत्र हे पाहत असतो, ज्या ठिकाणी घोषित स्वरूपातील धावा मिळतात. परंतु मित्रांनो याच गोष्टीमुळे मुंबईकर क्रिकेटर हा त्याच्या अडॅप्टेबिलिटी या क्वालिटीमुळे ओळखला जातो. यावेळी मात्र कॉट बिहाइंड द विकेट, अपील आणि अपीलला दाद. 1 मोर विकेट डाऊन, विकेट नंबर 2. विपुल चेक, थँक्यू. तर मित्रांनो अर्ली ब्रेक थ्रू जे सर्वाधिक महत्त्वाचे असतात ते अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिले आहेत आपल्या संघासाठी. महत्त्वपूर्ण कार्य करताना पुन्हा एकदा आपल्याला पॅट्रिक पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला इथे झाल्या पूर्ण आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 1 गडी बाद 5 धावा. शिवा शेट्टी वॉरियर्स पहा 64 धावांचे एक ट्रिकी टार्गेट समोर असताना जे चेस होऊ शकतं अनेक वेळा चेस होताना पाहायला मिळालं. त्या ठिकाणी येऊन पॅट्रिकने स्वतः संघाची धुरा सांभाळली, जबाबदारी स्वतःच्या खांद्यांवरती घेतली आहे, जी स्टार्ट मिळवून दिली आहे, एक टोन सेट केला आपल्या संघासाठी. केवळ आता मात्र संघाला हे मोमेंटम पुढे घेऊन जायचं आहे, कॅरी करायचं आहे आणि ते आवश्यक असेल. मी नुकताच उल्लेख करत होतो मित्रांनो, मुंबईतील खेळाडू आणि मुंबईतील खेळाडूंकडे असलेली जी क्वालिटी, अर्थातच ॲडॅप्टेबिलिटी, कंडिशन्सला अडॅप्ट करण्याची जी क्वालिटी मुंबईकर क्रिकेटरकडे पाहायला मिळते ना, ती जगातल्या इतर कुठल्याच क्रिकेटरकडे पाहायला मिळत नाही. त्याचमुळे का होईना मुंबईकर क्रिकेटर जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन देखील आपलं वेगळेपण सिद्ध करताना पाहायला मिळतो. अगदी जगाच्या पाठीवरती एकमेव मुंबई अशी नगरी आहे जिकडे पावसाळ्यात देखील सर्व प्रकारच्या चेंडूने क्रिकेट खेळलं जातं. अगदी ते प्लास्टिक बॉल पासून ते रबर बॉलचं क्रिकेट आपण पाहिलंय आणि तेवढंच नाही तर लेदर बॉलची कांगा लीग सारखी स्पर्धा देखील याच मुंबईत होताना पाहायला मिळते. त्यामुळे मुंबईने आणि मुंबईकरांनी या क्रिकेटच्या माध्यमातून ज्या प्रकारचे एंटरटेनमेंट आणि मनोरंजन या संपूर्ण विश्वाला दिलंय ते महत्वाचं. मित्रांनो अजून एका विकेटचं पतन होताना वरुण चक्रवर्ती आपली चक्र फिरवताना पाहायला मिळतोय. न्यूझीलंड संघाला अजून एक धक्का लागतोय. पहा मित्रांनो आज हा दुग्ध शर्करा योग आहे मित्रांनो. GPL प्लस चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण वळतोय, ज्या ठिकाणी शिवा शेट्टी वॉरियर्स संघ अडचणीत सापडलाय. शंतनू आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला,
काहीसा झगडतोय, अंदाज तितका चांगल्या प्रकारे येत नाहीये, पण दुसऱ्या बाजूला मंगेशने मात्र पहिले 2 चेंडू दरम्यानच्या कालावधीमध्ये डॉट खेळवलेत. वाईड यॉर्करचे प्रयत्न केलेत, सक्सेसफुल राहिलाय, शरीरापासून दूरवर ठेवलाय. शंतूने याची स्ट्रॅटेजी प्लॅन काही कळताना आपल्याला इथे संधी नाहीये, चान्स नाहीये, परंतु पाहूया कशा प्रकारे कमबॅक केलं जात आहे. बाबू आहे, त्याला साथ देतील. यांच्याकडे या संघाकडे महेश सरांसारखा एक असा खेळाडू आहे जो ॲट विल अंतिम क्षणी कितीही टार्गेट असलं तरी चेस करण्याची क्षमता ठेवतो. परंतु या विखराब चेंडू आपण जरूर पाहू शकतो. अवे फ्रॉम द बॉडीचा मारा करण्याचा प्रयत्न आहे, परंतु या प्रयत्नात खूपच आपण पाहतो स्टिकच्या बाहेरचा हा चेंडू. एक एक्स्ट्रा मिळेल, धावसंख्येत अवांतर धाव ऍड होईल, धावफलक जाऊन पोहोचेल तो यावी 6 या धावसंख्येवरती. 6 रन ऑन दी स्कोर कार्ड, loss of 2 wicket in the end of the 1.2 over, where we can see here required are climbs to 15.82. तर 15.82 पर्यंत हा रिक्वायर्ड जाऊन पोहोचलाय. आणि यासाठी काय आवश्यक असेल जे राहुलने सकाळी केलं त्याच प्रकारची कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. प्रत्येक षटकात तुम्हाला कमीत कमी 2 मोठे फटके खेळायचे आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय ब्लॉक ऑल डिलिव्हरी येते, तितक्याच चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळण्यासाठी, हवाई हल्ला चढवण्यासाठी, एअर स्ट्राईक करण्यासाठी जी वीट लागते ना ती वीट दिली जात नाहीये. जोपर्यंत वीट मिळत नाही तोपर्यंत मोठा फटका, हवाई फायर, हवाई हल्ला करता येत नाही. हेच पाहायला मिळते. परंतु एक धाव आले, स्ट्राईक इथे रोटेट होते. बाबू आलेत, पाहूया बाबूचे इरादे या सामन्यामध्ये कशा प्रकारचे आहेत. मी विनंती करेन आर्यन 11 पॅट्रिक अँड कंपनी, खूप विलंब लगावला जातोय आपल्याकडून, थोडीशी घाई करा. 7 धावा धावफलकावरती, 2 गडी आतापर्यंत गमावलेत टीम शिवा शेट्टी वॉरियर्स. पुढील चेंडू यावी हाफ व्हॉली चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कुठलीही चूक होत नाहीये, सेफली ही कॅच कंप्लीट केली जाते. अजून एका विकेटचं पतन, अजून एक धक्का लागतो तो टीम शिवा शेट्टी वॉरियर्स संघाला. बाबू गोल्डन डकचा शिकार ठरताना परततील तंबूच्या आश्रयाला. डीजे तर महेश दुरी ज्यांची वाट आपण पाहत होतो, ज्यांच्याबद्दल मी उल्लेख केला मित्रांनो, एक क्षमतावान, एक कॅलिबर असणारा खेळाडू ज्याच्याकडे कॅपेबिलिटी आहे कधीही कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची, असा खेळाडू अर्थातच महेश दुरी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी या गुराईचं क्रिकेट, बोरिवलीचं क्रिकेट, विशेषतः उत्तर मुंबईचं क्रिकेट गाजवता संपूर्ण मुंबईभरात आपल्या नावाची छाप सोडली. अगदी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबईमधील चिंचपोकळी, लालबाग, करी रोड इथे असणाऱ्या अनेक मैदानांमध्ये मात्र त्यांनी आपल्या डावखुऱ्याची फलंदाजीची नेहमीच छाप सोडलेली पाहायला मिळते. महेश येत आहेत यावी स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू ब्लॉक ऑल डिलिव्हरी, अप्रतिम. इथे काय घडतंय, एक सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळत आहे. महेश दुरी गोल्डन डकचा शिकार, बॅक टू बॅक सलग दुसरा धक्का. मंगेश ऑन फायर, ऑन हॅट्रिक असणार आहेत नेक्स्ट डिलिव्हरीवरती, परंतु ही डिलिव्हरी ड्रीम डिलिव्हरी असताना आपल्याला पाहायला मिळाली. महेश सारखा खेळाडू, ज्या खेळाडूला इथे मात्र खऱ्या अर्थाने कम्प्लिटली सकावण्यात यशस्वी ठरले आहेत. ज्या प्रकारे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो मित्रांनो, पहा कुलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न केला आणि इथे बॅटचा फेस क्लोज झाला खूप लवकर, कुठला रूम दिला नव्हता आणि तदनंतर टॉप एज आपलाच फॉलो थ्रू होते, एक चांगली कॅच कंप्लीट मंगेशच्या माध्यमातून इथे मात्र आपल्या संघाला सुस्थितीत घेऊन जाण्याचं काम. ओके, हॅट्रिक चेंडू यावी, चेंडू हवेत, मिड विकेट झोन मध्ये चेंडू जातोय. ओ या ठिकाणी कॅच ड्रॉप जरूर होते परंतु संधी होती. कौतुक करेन मी मंगेशचं, ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता, तितकंसं नुकसान झालेलं नाहीये, परंतु 2 धावा निश्चितपणे हर्षित केल्या जात आहेत. या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय षटक देखील इथे होईल कंप्लीट. एक यशस्वी षटक मंगेशच्या माध्यमातून झालंय पूर्ण आणि 2 षटकांच्या अंती आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय तो यावी 9 या धावसंख्येवरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात बराचसा अडचणीत सापडलेला इथे शिवा शेट्टी वॉरियर्सचा संघ पाहायला मिळतोय. मित्रांनो GPL आपण पाहतोय, परंतु एक नजर आपली चॅम्पियन्स ट्रॉफीवरती देखील आहे. 4 ठिकाणी भारतीय संघ खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी करतोय आणि आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली न्यूझीलंड संघाची ती 171
परंतु जवळजवळ 172 जवळजवळ 40 षटकं इथे समाप्त झाली आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त आज संघ कितपर्यंत पोहोचू शकतो हे जरूर आपण पाहू. 200 ते 250 पर्यंत पोहोचलं तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका, ट्रॉफी आपल्याकडेच येते. मोर दॅन 250 थोडासा त्रास घ्यावा लागेल, डोंट वरी, परंतु ट्रॉफी येते बोरिवलीत. पॅट्रिक पुन्हा एकदा कोलवटप्पाचा चेंडू, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजीचा नमुना आणि क्षेत्ररक्षण देखील तेवढं दर्जेदार. पंचांचा निर्णय यस रेफर केलाय, परंतु हा क्लोज कॉल जरूर असणार आहे. खूप चांगला थ्रो, चांगली फेकी पाहायला मिळाली. ज्या प्रकारे मी या ठिकाणी कौतुक करेन यष्टीरक्षकाचा, ज्या प्रकारे त्वरेने यष्टीवरती आले, पिकअप केला, जो थ्रो आला होता आणि यष्ट्यांच्या दिशेने त्वरित त्याला रिफ्लेक्ट केलाय. मी विनंती करेन थर्ड अंपायर, तिसरे पंच आमचे लवकर या. जो रेफर केला गेलाय आपण पाहतोय, मदन सर असतील, विपुल सर असतील अथवा नितेश सर, या तिघांच्याही माध्यमातून अप्रतिम दर्जेदार अशी पंचांची कामगिरी या संबंधपूर्ण स्पर्धेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावबादसाठीचा रेफर मित्रांनो, यस नो आणि वेट हे 3 शब्द आपण नेहमीच पाहत असतो, ज्यांचा ताळमेळ योग्य तो राखावा लागतो, कॉल करावा लागतो आणि तदनंतरच आपल्याला यावेळी निश्चितच चांगली रन विकेट साधता येते. परंतु यावेळी अडचणीत, बराच अडचणीत आहे आणि जर ही विकेट गेली तर अजून अडचणीत जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर शिवा शेट्टी वॉरियर्स संघ परंतु यावेळी कॉन्फिडन्सने परिपूर्ण अशी बॉडी लँग्वेज पाहायला मिळते, ती संपूर्ण आर्यन 11 संघातील खेळाडूंची. क्लोज कॉल आहे, विविध अँगल्सने जरूर पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज बाद, पंचाचा निर्णय येतोय. थँक्यू डीजे. अजून एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. मित्रांनो एक सूचना येते, या सामन्यानंतर आपण 15 मिनिटांचा ब्रेक घेणार आहोत. त्यानंतर सेमीफायनलला डायरेक्ट सुरुवात केली जाईल. त्यामुळे सेमीफायनलमध्ये उपांत्य फेरीत पोहोचलेल्या 4 संघांना विनंती आहे, 4 संघांच्या संघनायकांनी तयारी करायचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक चांगला फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, कलेक्ट करतील चेंडूला आणि तदनंतर केला गेलेला थ्रो दरम्यानच्या कालावधीमध्ये केवळ एक धाव, एका धावेने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल तो यावी 10 या धावसंख्येवरती. 5 गडी आतापर्यंत गमावल्यात शिवा शेट्टी संघाने आणि कुठेतरी हा सामना आता मात्र एकतर्फी झुकतोय कोई काय असं वाटायला लागलंय. 16 चेंडूचा काही शिल्लक, 54 धावाची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे. एखादं मिरॅकल इनिंग इथे करावी लागेल, खेळावी लागेल. शंतूनकडे जरूर आशेने पाहतायत, कुणाल देखील आले आहेत त्यांना साथ देण्यासाठी. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडूला फ्लिक केलंय केवळ स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एकच धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाईल. एका धावती समाधान मानावं लागेल, कौतुक करावं लागेल पॅट्रिकचं, ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, जी लाईन अँड लेंथ आणि सातत्यपूर्ण अचूक टप्प्यावरती टिचूर मारा करणं, भेदक मारा करणं, तिखट मारा करणं. बोलणं खूप सोपं आहे मित्रांनो, परंतु करणं खूप कठीण आहे. वारंवार सातत्याने यॉर्कर लेनचे चेंडू हातानं, ज्या चेंडू डिलिव्हर करण्यासाठी सर्वाधिक जोर जलदगती गोलंदाजाचा लागतो तो चेंडू म्हणजे यॉर्कर डिलिव्हरी, आणि त्यासाठी तोच चेंडू वारंवार सातत्यानं करताना आपल्याला पाहायला मिळतात. पॅट्रिक आम्ही मात्र खूप चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय, कुठल्या प्रकारची विट दिली जात नाही. सिंगल डबल्सने तितकीशी हरकत या क्षणी आर्यन 11 संघाला नसणार आहे, ते आपण पाहतोय. अगदी सहज आणि निश्चितच विना हरकत हे सिंगल डबल देताना आर्यन 11 संघ आपल्याला पाहायला मिळतील. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय दोन्ही फलंदाजांच्या. अगदी म्हणावं लागेल की पायात बेडा ठोकण्याचं काम केलंय. प्रथमतः पॅट्रिक, त्यानंतर आपण पाहिलं मंगेश यांनी. षटक क्रमांक 3 चालू आहे, अजूनही एकही मोठा फटका आलेला नाहीये या इनिंगमध्ये. खऱ्या अर्थाने हेच या आर्यन 11 संघाच्या या डावातील दबदबा आपल्याला दर्शवून देतो. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू,
पहा ज्या ठिकाणी खोलवर टप्प्याचे चेंडू येणारच आहेत हे बॅटरला माहीत आहे, त्या पोझिशनमध्ये तो रेडी आहे, तरी देखील त्याला ती वीट मिळत नाहीये, तो रूम मिळत नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी. अशा क्षणी बॅटरला काय करावं लागतं? अशा क्षणी बॅटरला स्वतःला तो शॉट मेक करावा लागेल. तुम्हाला तुमच्या फुटवर्कचा उपयोग करावा लागेल, तुम्हाला स्टेप आउट व्हावं लागेल, तुम्हाला शफल व्हावं लागेल, जे आपण पाहिलं काल. अर्थातच सागरच्या माध्यमातून जेव्हा समोरचा पॅट्रिकच गोलंदाज होता, त्याची लाईन अँड लेंथ खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळत होती. त्या क्षणी त्याने स्टेप आउट केला, त्याची लाईन अँड लेंथ लय जी आहे प्राप्त झाली ती बिघडवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला क्रिकेट केवळ बॅट आणि बॉलने खेळायचं नाही मित्रांनो, तुम्हाला तुमच्या माइंडने, डोक्याने, चातुर्याने देखील क्रिकेट खेळावं लागेल. स्ट्रॅटेजीज प्लॅन वर्क करावे लागतील. या लोअर फुलचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंगला क्षेत्ररक्षक आहेत, त्वरेने आलेत, त्या ठिकाणी स्वतःला सावरू शकलेले नाही आहेत, संतुलन स्वतःचं राखू शकलेले नाही आहेत. जरूर आपल्याला पाहायला मिळालं दरम्यानच्या कालावधीमध्ये सिंगलला त्यांनी कन्वर्ट केले डबलमध्ये. दोन्ही फलंदाजांनी चांगलं ताळमेळ पाहायला मिळाला. षटक इथे होईल पूर्ण. 3 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 5 गडी बाद 15. यस, ड्रिंक्स ट्रॉली. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 15. ड्रिंक्स पाणी नाही आहे, ड्रिंक्स ट्रॉलीमध्ये पाणी पोहोचवायचं आहे. सर्वांसाठी एक सूचना असेल, माहिती असेल, या मॅच नंतर 15 मिनिटांचा ब्रेक असेल, परंतु तदनंतर आपण पहिल्या सेमीफायनलकडे अर्थातच उपांत्य फेरीकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल गोराई किंग्स विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ. त्यामुळे दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. या सामन्यानंतर लगेचच आपल्याला उपांत्य फेरीचा सामना खेळायचा आहे. फक्त 15 मिनिटांचा ब्रेक आपल्याला मिळेल, याची नोंद घ्यायची आहे. यानंतर लगेचच आपल्याला दुसरा सामना सलग खेळावा लागेल. 15 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात शिवा शेट्टी वॉरियर्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. विजयासाठी आवश्यक या ठिकाणाहून 49 धावा. 49 runs are required from here. There is a still 12 deliveries remaining. 12 चेंडूंमध्ये 49 धावा, 24.50चा जो रिक्वायर्ड रेट, आस्किंग रेट आपण पाहतो मित्रांनो. हे समीकरण तितकं सोपं नसणार आहे. आता मात्र एका एंडने नाही तर दोन्ही एंडने तुम्हाला धमाके करावे लागतील, आतिषबाजी करावी लागेल. चला मैदानाकडे वळतोय पुन्हा एकदा. बाउन्सरचा प्रयोग केला जातोय. पहिल्या चेंडूवरती आखूड टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. बाउन्सर डॉट बॉलने सुरुवात. मित्रांनो ज्या ठिकाणी जो आस्किंग रेट आहे तो आता मात्र दृष्टिक्षेपाच्या हळूहळू का होईना बाहेर जाताना पाहायला मिळतोय. मोठा फटका जरूर होतोय. लॉफ्टेड स्लॉक स्वीप पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये या चेंडूला खेळून काढला जात आहे. चेंडू जाईल बियॉन्ड द बाउंड्री लाईन. इट्स अ मॅक्सिमम षटकार.
थँक्यू. अगदी योग्य निशाणा पाहायला मिळाला फलंदाजाचा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला टायमिंग यावेळी आपण पाहतोय. शंतनू बराच वेळ खेळपट्टीवरती आता टिकून आहेत. आय साईड बऱ्यापैकी सेट झाली असावी असं निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु तदनंतर कमबॅक करताना अमय पाहायला मिळतो. ऑफ सिक्सच्या हलकासा बाहेरचा चेंडू आपण पाहतोय. चेंडूला त्या ठिकाणाहून हलकासा वळण देखील देत आहेत. मित्रांनो सिमेंटची विकेट आहे, सिमेंटची खेळपट्टी, ज्यामध्ये निश्चितच आपल्याला अनेक वेळा जलदगती गोलंदाजाचे चेंडू स्किट होताना पाहायला मिळतील. तर फिरकीपटूंना फिरकी देखील मिळते नो डाऊट, आणि एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स हा देखील मिळत असतो. कोलवा डब्बाचा चेंडू टाकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न पाहायला मिळाला आहे. बॅकफुटला जात आहेत. यावेळी चेंडूला मिड विकेट झोनमध्ये खेळून काढला जाईल. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुली कंप्लीट केला जातोय. आणि आपण आर्यन 11 संघातील प्रत्येक खेळाडूची बॉडी लँग्वेज अगदी रिलॅक्स पाहायला मिळते. त्यांना माहीत आहे जवळजवळ हा सामना आपल्या खिशात आलाय, परंतु तरी देखील तुम्हाला सतर्क राहणं आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला शंतनू आणि कुणाल यांना प्रयत्न करावे लागणार आहेत मोठ्या फटक्यांसाठी, त्या मोठ्या एरियल शॉट्ससाठी. 23 धावा फलकावरती. पुन्हा एकदा तोच प्रयत्न झालाय, परंतु ती विट अजूनही प्राप्त होत नाहीये. जो बॅट स्विंग आहे, मुळात जो शंतनूचा बॅट स्विंग आहे तो त्या प्रकारचा पाहायला मिळत नाही. जो बॅट स्विंग अपवर्ड वरच्या दिशेने जाईल तो चेंडू तुम्हाला लॉफ्ट करता येईल, परंतु तुमचा बॅट स्विंग जर डाऊनवर्ड असेल, अप पासून डाऊन, देन ते कठीण आहे खूप. तुम्हाला तुमच्या टेक्निकवरती वर्क करावं लागेल मित्रांनो. या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या देखील महत्त्वाच्या असतात. यावेळी स्लोअर वन पाहायला मिळाला आहे. कम्प्लिटली ते आपल्या पेसमध्ये बीट केला अमयने. व्हेरिएशन्स, विविधता महत्वाच्या राहिल्यात नेहमी. हे षटक कंप्लीट होताना आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांच्या अंती धाव फलकावरती धावा लगावला जातं 24. 5 गड्यांच्या मोबदल्यात 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 40 धावांची तब्बल इथे असणाऱ्या आवश्यकता. जर या 40 धावा बनल्या गेल्या तर मित्रांनो इतिहास आपल्याला रचताना पाहायला मिळेल, परंतु काय घडेल काय बिघडेल या शेवटच्या षटकामध्ये जरूर आपण पाहणार आहोत. तद्वर EJ. चला शेवटच्या षटकाला सुरुवात केली जाते. मनल येत आहेत आणि मनल असा गोलंदाज आहे त्याच्याकडे देखील बरेचसे व्हेरिएशन्स आहेत, स्लोअर वन्स आहेत, ज्याच्या विरोधात मोठे फटके खेळणं तितकं सोपं नाही, परंतु पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका जरूर येतोय. थेट मंचकाच्या दिशेने दस्तक देताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शंतनूच्या बॅटमधून एक प्युअर टायमिंग स्ट्रोक. चेंडू जाईल सीमा पार, मिळतील धावा 6 षटकार. थँक्यू डीजे. कौतुक एकदा आमच्या डीजे दादाचं देखील. खूप सुंदर गीत त्याच्या माध्यमातून देखील सुवर्ण काळ तो मराठी संगीताचा, सिनेसृष्टीचा निश्चितच तुम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारा. पुन्हा एकदा बॅक टू द ब्रह्मास्त्र येताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती गुडलँड स्पॉट चेंडू पिच केलं होतं. लेंथ बॉलला खूप चांगल्या प्रकारे रीड केलं आणि भिरकावून दिलं होतं, परंतु तदनंतर ब्रह्मास्त्र येत आहे. यॉर्करचा प्रयत्न केला जातोय. मनल ज्याचा मी उल्लेख केला याच्याकडे खूप चांगल्या प्रकारचे व्हेरिएशन्स आहेत. मित्रांकडून व्हेरिएशन्स असणं चांगली गोष्ट आहे, परंतु व्हेरिएशन्सला तुम्हाला नियंत्रित कंट्रोलमध्ये हाताळणं देखील तेवढंच महत्त्वाचं राहतं. मनल पुन्हा एकदा राईट ऑफ द विकेटचा मारा करेल कुणालसाठी. चांगला कनेक्शन इथे पाहायला मिळते. ऑन द राईट चेंडूला कनेक्ट केलाय. शॉर्ट ऑन पूल पाहायला मिळाला जो मिड विकेट झोन मध्ये जात असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. आणि मित्रांनो मी वारंवार उल्लेख करतोय या मैदानात तुम्हाला यायचंय, जिंकायचंय. तुम्हाला तुमची मेहनत, तुम्हाला तुमचा सराव आणि त्याच सोबत तुम्हाला तुमचं नशीब देखील घेऊन यावं लागेल, तर आणि तर तुमच्या मेहनतीला यशाची चादर चढवली जाईल. दरम्यान 2 धावा जरूर अर्जित केल्या जातात. 2 धावांनी धावफलक जाईल तो 33. औपचारिकता आता म्हणावी लागेल या सामन्यातील पूर्ण करण्याचा प्रयत्न. 3 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असताना चेंडू हवेत आणि खूप चांगली कॅच. ओढा कॅच ओमकारच्या माध्यमातून एक सुंदर कॅच. यस डीजी. थँक्यू डीजे. आज मात्र या आकर्षक झळाळत्या GPL करंडकासाठी हा प्रत्येक खेळाडू या मैदानात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे निश्चितच एक गाणं
म्हणत असताना ऐकत असताना ती GPL ची ट्रॉफी प्रत्येक खेळाडूच्या नजरेसमोर जरूर आपल्याला पाहायला मिळू शकते. या शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या आवश्यकता आहे 31 विजयासाठी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष येत आहेत. विजय संघ सरळ दाखल होणार आहे उपांत्य फेरी गोराई किंग्स या संघाच्या विरोधात खेळण्यासाठी. अजून एक चेंडू हवेत आणि 1 मोर विकेट डाऊन. यस डीजे. थँक्यू. डीजे पेडा. सुमधुर संगीत तुम्हा सर्वांचंच मनोरंजन करत असताना आपण पाहिलं या संपूर्ण GPLच्या माध्यमातून केवळ आणि केवळ मला विद्या बालनला पुन्हा तो डायलॉग घ्यावंसं तिला घ्यावंस प्रवृत्त करावं असं वाटतं. प्युअर एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट ज्यामध्ये आपण पाहू शकतो प्युअर क्रिकेट आणि त्याचसोबतच सुमधुर संगीत आणि काल आणि आज आपण पाहतोय मोटू पतलूला देखील. तर मनपूर्वक अभिनंदन टीम आर्यन 11 आज 4था संघ ठरतोय या गोराई प्रीमियर लीग पर्व पहिल्यातील उपांत्य फेरी गाठणारा. आणि मित्रांनो यानंतर असणार आहे तो 15 मिनिटाचा ब्रेक. तत्पूर्वी आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या सामन्याचा सामनावीर ठरतोय नन अदर दॅन विदाउट एनी डाऊट सुधीर. 41 धावांची एक घणाघाती विस्फोटक खेळी ज्याच्या माध्यमातून साकार केली गेली तो सुधीर ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. तर मित्रांनो नेक्स्ट मॅच असणार आहे गोराई किंग्स विरुद्ध या सामन्यातील विजय संघ अर्थातच आर्यन 11. आर्यन 11 तयारीत राहा. संघनायक दोघांना विनंती असेल आपण टॉस साठी देखील यायचंय. गोराई किंग्स विरुद्ध आर्यन 11 या 2 संघांमधील रणसंग्राम आपण पाहणार आहोत. उपांत्य फेरीचा पहिला सामना सेमीफायनल नंबर 1. तत्पूर्वी प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळणार आहोत.